जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। हा, श्री स्वामी समर्थ ताई। कोण बोलते ताई? मी शिल्पा सचिन मांडवकर दिव्यावरून बोलते। शिल्पा सचिन मांडवकर दिव्यावरून. म्हणजे कुठे आलं ताई हे तुमचं गाव? आमचं इथे गाव नाही, मुंबई आहे, म्हणजे कळवा मुंब्रा. अच्छा, बरोबर बरं. मुंबईतून बोलताय तुम्ही. बरोबर. कधीपासून आहात स्वामी सेवेत ताई? मला 1.5 वर्ष झालं ताई. 1.5 वर्षांपासून. बरोबर. म्हणजे कशा काय आलात तुम्ही स्वामी सेवेत? स्वामी सेवेत म्हणजे सांगू का ताई, म्हणजे मला कोणी सांगितलं नाही स्वामी सेवा कशी असते, काय करायची, काहीच नाही. मी माझे मिस्टर जॉबला जायचे ना, त्यामुळे सकाळी 4:30ला उठायचे, 4 वाजता वगैरे. तर मी पहिल्यापासून देवाची आवड ना, तर मग मी देवाचं सगळं गाणी वगैरे लावायची. तर मी ते पुढे बैठकीतले समर्थ आहेत ते रामदास स्वामींचे मनाचे श्लोक ते शोधत होती मोबाईल मध्ये लावायला. बरं. ते शोधता मला ना तारक मंत्र स्वामींचा आला समोर. मी ते लावलं. मग ते तारक मंत्राची रोज मी तेच लावायची, डेली रोज तेच. मग ते तारक मंत्राची मला आवड निर्माण झाली. मग ते मी लावतच गेली आणि ते पूर्ण तोंडपाठ करून घेतलं मी. आणि स्वामींचे फोटो वगैरे माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. बरं. आणि मला ना मग स्वामी स्वप्न म्हणजे दृष्टांत द्यायला लागले. पहिले मला जर स्वप्न पडला ना स्वामींचा, पहिले गजानन असं मंदिर होतं दिसत असं रानामध्ये. आणि त्या मंदिरामध्ये असं तांबस असा कुत्रा असतो ना, तो दिसत होता. तो माझ्याकडे धावत येत होता असा. तो पहिल्या दिवशी मला दृष्टांत झाला. नंतर मी म्हटलं असं काय झालं. मी परत दुसऱ्या दिवशी मला स्वामींची प्रतिमा, पहिले गजानन महाराज दिसले, परत त्या प्रतिमेने अशी उलटी पलटी घेतली आणि स्वामी. म्हणजे तुम्ही आधी गजानन महाराजांचं काही सेवा करत होता का? गजानन महाराजांची सेवा नाही केली, पण मी नरेंद्र महाराजांची सेवा करायची ना. मग ते गजानन महाराज त्यांचे शिष्य होते. अच्छा, बरोबर. त्यांचं वस्त्र पण केशरी असतं ना, तांबड्या रंगाचं असतं मला वाटतं. हा तांबड्या स्वामींसारखेच असं ते दिसतात जरा ते पण ना. तर मग ते आणि मला स्वामी दिसले परत. नंतर मग स्वामी बोलतात ठीक आहे तुला विभूती. मला असं काय होते, माझ्याकडे तर स्वामींची फोटो पण नाही, फक्त तारक मंत्र माझ्या म्हणजे मी ऐकायला लागली, बोलायला लागली, तेवढंच. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय माहिती एकदम माहिती नाही मला, असं स्वप्न ताई कधीच पडलं नाही. म्हणजे लहानाची मोठी झाल्यात आजपर्यंत. मला ना माझ्या स्वप्नामध्ये ना, म्हणजे माझे आजोबा वारलेत, ते माझ्या लग्नाच्या आधीच वारलेत, खूप वर्ष झाली. ते मला दिसत होते. ते मला स्वप्नामध्ये आले आणि त्यांच्या हातात तांब्या होता पाण्याचा. बरं. आणि ते मला बोलतात की हा घे आणि तू पी. आणि आम्ही 3 भावंड, म्हणजे 1 भाऊ आणि 2 बहिणी ना. तर आणि माझे पप्पा, म्हणजे माझे पप्पा पण होते तिथं. हॅलो. हो बोला ना ताई, ऐकते. आणि मग ते माझे आजोबा मला काय बोलतात, हा तू पी आणि ही जी वस्तू तुला मी देते ना, ती एक बाई दिसत होती मला. म्हणजे ती काय कुठली योनी होती काय माहिती नाही. तिच्यावरून ही वस्तू तुझ्या पप्पांना म्हणजे तुझ्या बापाला उतरवायला सांग. अच्छा. आणि ते गायब झाले. मला तो पाणी पियाला दिलं आणि ते गायब झाले. आणि ती वस्तू त्या पप्पांना बोलले की तुझ्या बापाला अशी मला बोलले की उतरायला सांग. आणि ती वस्तू ताई घेतली, पप्पांना मी सांगितलं आणि त्या बाईच्यावरून असे ते ओवाळत तशी ती धावत गेली, शेतातून बाहेर निघून गेली. असं शेत दिसत होता पडका. अच्छा, म्हणजे हे सगळं स्वप्नात दिसत होतं तुम्हाला? स्वप्नात ताई मला सगळेच बहुतेक स्वप्नात स्वामीने दृष्टांत दिले. म्हणजे असं कधीच घडलं नाही. तर मी पूर्ण जागी झाली आणि घाबरली. म्हणजे असं कसं झालं ना, म्हणजे असं मी तर भीती वाटली, कोण हाय की काय घरात असं वाटलं मला. भीती वाटते ना. नंतर मग मी स्वामींच्या मंदिरामध्ये गेली आणि तेव्हा मग स्वामींची सारामृत, स्वामींची फोटो ते सगळं आणलं. बरं. जसं पाहिजे तसं आणलं. आणि ज्या दिवशी स्वामींचा फोटो घरात आणला ना ताई, त्या दिवशी पिवळ्या कलरचा फुलपाखरू माझ्या सोबतच आला घरामध्ये. हो का? किती छान. हा ना. नंतर मग तिथून आली आणि नंतर मग मी पारायण, म्हणजे स्वामींना म्हटलं मी पारायण करेन.
कशासाठी काय नाही, करायचंय मला बघ स्वामींची सेवा करायची म्हणून पारायण केलं 7 दिवसाचं. ते 3 दिवसाला 1 दिवसाला म्हणजे 3 अध्याय करतात ना तसं केलं. ते पारायण केलं मी तर माझ्या स्वप्नामध्ये स्वामी म्हणजे अशी भव्य दिव्य मोठी उंच अशी मूर्ती स्वामींची यात्रेची पायाखाली मी झोपली जानुबाहू स्वरूपात दिसले. हा ना, म्हणजे ते ब्लॅक अँड व्हाईट ना पिक्चर असतात पहिले, ब्लॅक अँड व्हाईट टीव्या त्याच्यामध्ये कसं ते मग ते एकदम असे उंचच्या उंच स्वामी, एवढा मोठा प्रकाश, आणि मला बोलतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि गायब झाले. हा ताई, म्हणजे माझ्या अंगात आता काटे येत आहेत असे, म्हणजे मला असं कधीच आयुष्यात झालं नाही. हो ना. हा ना. नंतर मग त्याच्यानंतर मी पारायण केलं. त्याच्यामध्ये पण स्वामींनी मला चपातीवर म्हणजे दर्शन दिलं, जसं पाहिजे तसा. एकदा स्वामी, एकदा कुत्र. अच्छा. खूप वेळा स्वामींनी दिले. त्याच्यानंतर मी असं सेवा करत करत गेली. त्याच्यानंतर मग पारायण गेलं स्वामींचं. आणि एक दिवशी माहिती ताई, मला आता आठवलं, म्हणजे माझे बुधवार होता. माझ्या मिस्टरांना मी कशी बोलते, अहो ना स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात, म्हणजे पूजा करतानाच तुम्ही चाफ्याची फुलं घेऊन या. पण त्या दिवशी ते गेले नाही. स्वामींची किमया बघा, त्या दिवशी ते गेले नाही खाली. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. तर माझ्या स्वप्नामध्ये आमच्या 4थ्या माळ्यावर मी राहते ना, तर तिथं छोटी मुलगी आहे. ती मुलगी जिन्याच्या इथून अशी आली, हातामध्ये ना फुलांची पिशवी होती आणि त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं होती. अच्छा. आणि मला बोलते, हे घे तुला फुलं पाहिजे ना, आणि ती रिटर्न पाठवून गेली. म्हणजे मग मी गुरुवारी स्वामींना चाफ्याची नाही तर गुलाबाची फुलं पाहिजे होती. हो. अच्छा. बघा, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली. पूर्ण झाली. म्हणजे स्वामींनी किती संकेत, स्वामी म्हणजे आपल्याला कसं हे करतात बघा, मनातलं जाणतात ना. अगदी अगदी अगदी. हा ना. त्याच्यानंतर मी पारायण केलं ना ताई, मला ग्रंथ स्वप्नामध्ये आला म्हणजे यायला लागला. कोणता ग्रंथ? गुरुचरित्र ग्रंथ. अच्छा. तर तो स्वप्नामध्ये यायला लागला ना, असं दिसायला लागला, असं सगळं मांडणी केलेली आणि प्रदीप दिसत होते वाचन करताना असे. अच्छा. म्हणजे प्रदीपदादांना तुम्ही बघितलेलं होतं का? पाहिलेलं मी एकदम, म्हणजे व्हिडिओ मध्ये असं. पण असं एकदम सतत पाहत राहायची किंवा त्यांचे व्हिडिओ बघू दे असं काय नाही. आणि एकदा पाहिलेलं मी. तर मग ते पारायणला असं लावलेलं दिसायचं ना मला. तर मग ग्रंथ शोधायच्या मागे लागली, कुठे ग्रंथ भेटेल. आणि तो पहिला मोठावाला ग्रंथ असतो ना, तो खूप मोठा असतो बोलतात ना, 53 अध्यायांचा. हा. मग तेवढा मला जमणार नव्हता, म्हणून मग मी बोलली आता दिंडोरी पण कुठे भेटेल आहे ना, ह्या दिव्यामध्ये काय भेटू शकत नाही मला. तर मी शोधला खूप नाही, पण तो पण संकेत मला स्वामींनी दिला. बघा ना कसं ते, म्हणजे माझ्या मावशीकडे तो ग्रंथ होता हे मला माहिती आहे. अच्छा. पण मला उलगडा होत नाही की तिच्याकडून मागून घ्यावा, असं माझ्या ध्यानातच नाही. तर संध्याकाळी मला स्वामींनी परत स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की माझी आई मला फोन करते आणि मला सांगते, अगं तिच्याकडे ग्रंथ आहे तो तू मागव ना. हो का? बघा ना. हा असं. तर मग मी बघा ना ताई, कसं स्वामींना कसं आपलं मन कसं जाणतात बघा ते. आणि नंतर मग त्यांनी माझी धडपड आहे ना जाणली, आणि त्यांनी मग मी तो ग्रंथ मागवला आणि मग ते पारायण करायला सुरुवात केली. पारायण करताना पण असं झाले 2-3 दिवस असं सुरू झाला ग्रंथ. मी सगळं व्यवस्थित केलं मांडणी. आणि आता आम्ही बसलेलो किचन मध्ये, दिव्याला कसं रूम असतात, बेडरूम आणि किचनच असतं, हॉल वगैरे काही नसतं, असं 1 BHK. बर. हा. तर मग मी किचन मध्ये आम्ही बसलेलो, तर तो माझी मुलगी नेमकी जिथे स्लॅब पडला ना, तिथे त्या स्लॅबच्या खाली, म्हणजे तेव्हा ती 8 महिन्याची असेल. आणि मी आईला मोठ्या मुलीला घेऊन गावाला पाठवलेली, कारण मला करून देणार नाही. बरोबर. मी आजीला बोललेली छोटीला घ्यायला. तर मग आजीला तिला नाश्ता दिला. आता गुरुचरित्र म्हणजे खूप पालन असतं ना करायचं, म्हणजे नियम पाळावे लागतात. नियम पाळावे लागतात. तर मी मला काय थोडंसं करायची आपली, आणि मुलगी काय दूधच प्यायची, तिचं तिला करून द्यायची. आणि आम्ही तिथं खरं म्हणजे पारायण आहे म्हणजे आपण तिथे जेवायला बसू शकत नाही ना. तर मग आजीला पण मी किचन मध्ये दिलं आणि मुलीला इथे बसून ठेवलेली ना. तर आम्ही इथून उठून, तिथे बघा कशी बुद्धी दिली स्वामींनी, इथून उठून बाहेर बसलो हॉलमध्ये. इथून उठून गेल्यावर ताई 2च मिनिटांमध्ये वरून मोठा स्लॅब, केवढाचा केवढा स्लॅब खाली पडला. स्लॅब पडला तुमच्या रूमचा? स्लॅब पडला रूमचा. काय भयंकर आहे हे. हा ना. पण ताई त्या स्लॅबच्या खाली माझी मुलगी बसलेली होती, छोटी 8 महिन्याची. तर सांगते ताई, मुलीचा जीव वाचला नसता माझ्या, पण स्वामींच्या कृपेमुळं. सेवेत ताकद बघा केवढी आहे ताई. आणि ग्रंथ लावलेला होता गुरुचरित्राचा. बघा विशेष आहे ना. पण मग तुम्ही आता ज्या
किचन मध्ये स्लॅब पडला असेल ना. हा तर आधी असं काही त्याला क्रॅक्स वगैरे गेलेले होते किंवा पाणी गळत होतं नाही म्हणून नाही, झालं? आमचा स्लॅब पडलेला हे पडण्यासारखंच होतं. मी सगळी बोलायची की तुमचा स्लॅब चांगला आहे, पडू शकत नाही असं सगळ्यांचं पडायचं, पण आमचं नाही. बरं पण त्या बरं. गोष्ट ती होणार होती, पण स्वामींमुळे टळली ना. म्हणजे हो, स्वामी होते म्हणजे म्हणून माझी मुलगी वाचली, नाही तर थोडक्यात काही वाचला जीव. हो हो ना, पोरीचा जीव तर काय चिंदड्या झाल्या असं तिच्या. नाही हो, एवढ्या लहान जीवाला किती मार लागत हा ना, असता. म्हणजे नंतर मला अक्षरशः मी कापच विसरते दृश्य बघूनच. म्हणजे बापरे. स्वामींमुळे माझी हा ना, खूप खूप म्हणजे खूप स्वामींनी वाचवलंय. तेव्हापासून ताई अद्याप परत स्लॅब काय पडला नाही. हो, किती छान. नाही, अजिबात नाही. पडलाच नाही स्लॅब तेव्हापासून. मी स्वामींना त्यामुळेच अजून तर पण म्हणतात बोलते. ना, श्री गुरुचरित्र ग्रंथ हा असावा प्रत्येक घरात. असा वापरते. मग तेच ना. हा खूप म्हणजे, आणि त्याच्यानंतर ना ताई पारायण चालूच होता माझा. आता माझी आजी होती ना घरात, पण ती कशी गावची लोक म्हणजे देवभक्ती एवढी काही करत नाहीत, म्हणजे म्हातारी झाली आता, तर तिला एवढं हे नाही. पण मी झोपायची, पण तिला ना आमच्या ग्रंथाचा आवाज यायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणजे कसं तिला काय? भजन का माहिती नाही, ती मला बोलायची अगं काय, ती घाबरायची. हा हा ती मला बोलायची अगं इथं काय कोण गाणं बोलतं काय माहिती, असं ती बोलायची. काय तिची काही सांगताय? समज हा. तर मी तिला बोलायची स्वामी तुला दर्शन द्यायला आले, पण तुला घेता नाही आला असं. आणि नंतर एक दिवशी काय झालं, म्हणजे लास्टचा टायमिंग होता, म्हणजे 6वा दिवस असेल काय ते, 7 दिवसाचं पारायण असतं ना. हो हो हो. 6वा दिवस असेल आपला ना. तर मग मी अशी मुलगी, मी काही ग्रंथ अक्षरशः खरं सांगते, मी ग्रंथावरून खूप वेळा उठायची, कारण ही दूध प्यायला बघायची, सारखी मी बरोबर आहे ना. उठायची, माफी मागून मी उठायची स्वामींच्या ग्रंथावर पारायणावरून. आणि मग एक दिवशी काय झालं, ती मी उठली आणि तिला दूध पाजलं आणि परत बसली. तर मला ना असं डोळा लागला ना माझ्या कानामध्ये माझ्या ना जोरात, ए शिल्पा असा आवाज आला? आवाज, म्हणजे माझी झोपच उडवून टाकली स्वामींनी पूर्ण. तुम्हाला हा, म्हणजे माझा एकदम कानाला असा भनकन झाला, एवढा जोरात माझ्या पाठीमागून आवाज आला. पाठून माझ्या डाव्या कानामध्ये, मी अशी बसलेली ना, डाव्या कानामध्ये मला आवाज आला जोरात, की डोळे मिटायला आणि आवाज यायला एक गाठ झाली. कमाल आहे. खूप ताई, म्हणजे माझ्या अंगातून पूर्ण काटे आले. मी बोलले बापरे, इथे स्वामी कुठेतरी आहेत, 100% माऊली कुठेतरी येऊन बसले. आणि मी ते पूर्ण ग्रंथ, हा म्हणजे एवढा मोठा आवाज भनभन झाला माझ्या कानामध्ये. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही उठून मग पारायण पुढे कंटिन्यू केलं? मग मी तर झोप उडवली माझी पूर्ण. मी आधी घाबरली, बापरे, म्हणजे स्वामींनी सांगितलं मी हाय तेच पूर्ण करून घेतात ना ताई आपल्याकडून. हो, अगदी बरोबर आहे ताई. पण तुमचे अनुभव खूपच म्हणजे चमत्कारिक आणि खूपच भारी येतो, कारण एवढे अनुभव येत नाहीत एवढ्या लवकर कोणाला. नाही ताई, मला म्हणजे प्रतिमा स्वामी आयुष्यात ऑटोमॅटिक आला. मी त्यांनी अगोदरच सुरुवात केली, माझं कुठेतरी पुण्य असणार. प्रत्येकाचंच आहे हो, प्रत्येकाचंच आहे. पूर्वजन्माची पुण्याई किंवा तुमच्या घरी सुद्धा आई वडिलांची तशी पुण्याई, त्यांची कर्म चांगली असतील, त्याच्यामुळे हे सगळं आहे. नंतर आहे ना ताई, मी आपलं उद्यापन असतं ना ताई, तेव्हा तर सांगते तुम्हाला, मला स्वयंपाक अजिबात येत नाही, मी खरं सांगते. सगळ्यात त्या सुगरणी नसतात ना. हो ना, खरं आहे. हा ना. तर मी आपलं आता नॉर्मल आपण करतो रोजचा, पण तेव्हा पंचपक्वान्नाचं जेवण मी म्हणजे ते पण बिना कांदा लसणाचं असतं ना. हो 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 हो. मग ते कांदा लसूण काहीच वापरायचं नसतं. मग मी सकाळी उठून लवकर लहान मुलीला झोपवून वगैरे सगळं जेवण केलं. म्हणजे काय सांगताय? पुरणपोळी करायची झालं, मी पुरणपोळीच तुम्हाला सांगते मी. म्हणजे सगळं झालं, कटाची आमटी बिमटी सगळं करून झालं. स्वामींचा मंत्र चालू होता, त्या मंत्राने जेवणाला आपल्या म्हणजे रुचकर होतं ना जेवण. हो, खरंय खरंय. हा ना. त्याच्यानंतर ना 10-10:30 आपली आरती असते ना, आरतीला नैवेद्य दाखवायचा असतो. बरोबर. तर मी आहे ना ते काय केलं, आता माझ्या बहिणीला फोन केला, मला म्हणजे मदत काही कोणी सगळ्यांना सांगितलेलं, कोणच नाही आलं, कारण स्वामींचीच दिला ना. हो ना, तुमच्याकडूनच करून घ्यायचं असेल. माझ्याकडूनच करून घ्यायचं होतं. तर मग ते 10:30 आरती, 10-10:15 वाजे तरी पुरण तयार नाही. तर मी माझी बहीण पण मला ओरडायला लागली, आता काय करते, कारण पुरण गॅसवर ठेवला की तो वितळतो ना ताई. हो, तो वितळतो. तर मी तिला म्हटलं काय नाही म्हटलं, होईल, कुणी बडबड करू नका. म्हणजे मला सगळी ओरडायला लागली, आता काय करतील असं. म्हटलं काय नाही होणार, हाय स्वामी. तर मी सगळं मिक्स केलं आणि गॅसवर ठेवलं ना ताई, 2 सेकंदामध्ये पुरण घट्ट तयार झालं. एवढं लवकर तयार झालं ताई. ही विशेष गोष्ट आहे ताई. म्हणजे सगळ्या बायका पण बघायला लागल्या, बापरे, इतकं तरी स्वामींची किमया आहे. खरी किमया आहे. हा ना ताई, मला अक्षरशः आता एकदम हे वाटलंय. म्हणजे पुरण तयार झालं, 10:30 स्वामीने पुरणपोळी दिली मी. काय सांगताय, 10 मिनिटात?
10 मिनिटं सगळं रेडी ताई. वा वा वा. पुरणपोळी तयारच नव्हती. म्हणजे विशेष आणि सगळी म्हणजे जेवली, खूप लोक जेवायला वगैरे घातली. मला असं होतं गणपती झालेत माझे आणि ते जिथे जाऊच नाही काय आयुष्यातून. असं एकदम नाही प्रसन्न कधीच होतं. जाणार नाही. 4 जणांचा स्वयंपाक करायचा असेल पुरणाचा तरी आपल्याला किती वेळ लागतो ताई. किती पुरणपोळी आणि मला पुरणपोळी पण येत नाही ताई. पण ती स्वामींनी माझ्याकडून करून घेतली. तुमचा संपूर्ण कायापालटच केलेला दिसतोय स्वामींनी. कायापालट म्हणजे पूर्णच. पण ना जामच. आणि नंतर मग मला जॉब म्हणजे मिस्टरांच्या कामावर एकट्यांच्या ह्याच्यावर होऊ शकत नाही म्हणून ते जॉब स्वामींकडं मला जॉब द्या, काहीतरी काम द्या. मला धुनी भांडी लोकांची नाही करायची कारण लहान पोरांना टाकून कुठे जाणार ना. हो ना. मला साथ नाही कोणाची. म्हणजे दोघींना पण लहान आहे त्यांना मी एकटीच सांभाळते, मिस्टर जॉबला. हो ना. तर मग मी स्वामींना म्हटलं मला ना असं जॉब द्या की मी मुलींना सांभाळून हे सगळं करेन. बरं. आणि ताई मी पारायणाच्या टाइमात ज्या दिवशी मला स्वामी कानातून ओरडले ना शिल्पा म्हणून, त्या दिवशीच माझ्या चपातीवर भरली मोठी गाय आहे दत्तांची. हो. हा ताई तो फोटो मला काढायला भेटला नाही, नाहीतर तुम्हाला पाठवला असता. मोबाईल नव्हता तेव्हा. तर तो आहे ना एवढी मोठी गाय आहे ना, तिचे शिंग, तिचं कान, कसं काय बरं पायाचे. म्हणजे स्वामींनी प्रतिमा चपातीवर उठली माझ्या. प्रचिती दिली तुम्हाला. प्रचिती दिली. हा ते सगळे फोटो तुम्हाला मी पाठवते. मला कसे नक्की पाठवा. कारण ते माझ्या व्हिडिओमध्ये टाकत होते म्हणजे लोकांना कळेल स्वामींवर कोण विश्वास दाखवू शकत नाही. अगदी अगदी बरोबर आहे ताई. आणि दाखवू पण नाही. त्यातून आपली पुण्याची ताई कमी होते. हो ना. बरोबर आहे. हो. हा मग आपण कुठल्या पण देवाला बोट नाही दाखवू शकत ना. ब्रह्मांड नाही काय. बरोबर आहे ताई. हो ना. मग पुढे तुमच्या जॉबचं काय झालं? मग ते जॉबचं नाही. मग मी ते स्वामीने म्हटलं मला असं जॉब द्या की मी घरात मुलींना सांभाळून मी ते करू शकते. म्हणजे माझ्या मुलींवर माझं लक्ष राहील आणि जॉब पण मी करू शकते ना. बरोबर. हा तर मग मी ती देवाला तळमळ कळतेच ना आपली. स्वामीच आहे. हा ना मनामध्ये आपल्या असतात ते. मग त्यांनी मला 2 कंपन्या म्हणजे डायरेक्ट सिलिंगच्या आयुर्वेदा बेसवर ज्या काम करतात ना त्या 2 कंपन्या माझ्यापर्यंत पोहोचल्या. मग त्यातली मी स्वामीने म्हटलं मला एक सिलेक्शन करून तुम्ही द्यायची कुठली चांगली आहे ज्याच्यामध्ये माझ्या आयुष्याचा पूर्ण भला होईल आणि माझ्यासोबत दुसऱ्या माणसाचं भला होईल. म्हणजे इतर लोकांना प्रोडक्ट देऊन ती लोक फसली नाही पाहिजेत. अच्छा. असं मला द्या काहीतरी. फक्त तुम्ही स्वतःचा विचार नाही केला? नाही केला ताई. मी अजून पण नाही करत. खरंच सांगते. किती गोड आहात तुम्ही. हा म्हणजे तळमळ होते जीवाची. दुसऱ्यांची जेव्हा आजार बघते ना मी तुमच्या मोबाईल चॅनलवरून ऐकते ना मला हा डिसीज मुळे हा प्रॉब्लेम झाला, ह्या डिसीज मुळे हा प्रॉब्लेम, तेव्हा असं वाटतं ना ताई की त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना प्रत्येक प्रॉब्लेम मधनं बाहेर काढावी. फक्त एक प्रोडक्ट देऊन. भले तुम्ही डॉक्टरकडे खूप पैसे खर्च करतात ताई पण तुमच्या शरीराचे पार्ट खराब होऊन तुम्हाला परत तो डिसीज चालू होतोय. बरोबर आहे ना. ॲलोपॅथीचे तेवढे काय म्हणतात साईड इफेक्ट पण असतात ना. मग त्याच्यापेक्षा तुम्ही आयुर्वेद घ्या आणि ते पण सनेज कंपनीचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत. भरपूर कंपन्या आहेत ताई. पण मी कंपनीची ऍडव्हर्टाईज नाही करत आहे. पण भरपूर पण माझ्या ह्या सांगण्यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल हे बाकी 100% आहे. तुमचा तो हेतू अगदी शुद्ध आहे की आपल्यामुळे कोणाला तरी उपयोग व्हावा. कुणाला तरी उपयोग व्हावा. आणि ते स्वामींना कळलंय म्हणून स्वामींनी मला ती कंपनी भेटून दिली ना. कारण की माझ्याकडे कोण सांगायला नाही आला की हे कंपनीमध्ये काम कर किंवा इथे जॉईन कर. कोणी नाही. स्वामींच्या कृपेनेच मला ती पण भेटली. म्हणजे ही कंपनी कशी वर्क करते? म्हणजे तुमचं काय रोल आहे याच्यामध्ये? माझं रोल काय लोकांपर्यंत आता हे प्रोडक्ट आहेत ना मी स्वतःला युज केले. मला स्वतःला आहे ना पिरियडचे वेळेवर यायचे नाही आणि पोट दुखायचं माझं ओटीचं पोट. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतात काही. बरोबर आहे. हे आणि खूप कॉमन झाले आजकाल. पीसीओडी, पीसीओएस. पीसीओडी. हार्मोनल इम्बॅलन्स. हातातून खूप मुंग्या यायच्या माझ्या. आणि ना असं वाटायचं घशाची म्हणजे काहीतरी गाठ आहे आणि त्याच्यातून मला वेगळा इश्यू निर्माण होऊ शकतो. खूप प्रयत्न केले पण डॉक्टर पण केले पण डॉक्टर काही सांगायचेच नाही आणि डॉक्टरच्या नुसत्या गोळ्या खाऊन कंटाळली मी. मग आयुर्वेद पण केला इतर पण काही रिझल्टच नाही आला. पण मग हे प्रोडक्ट मी मागवले ऑनलाईननी आणि ते मी चालू केले. पण माझं पोट पण दुखायचं 3 महिन्याचा कोर्स होता. पोट पण दुखायचं बंद झालं. पिरियड्स पण वेळेवर आले आणि प्लस माझ्या मुंग्या आता पावसाळा आहे तरी मला काही त्रास होत नाही. अरे वा. म्हणजे विदाउट साईड इफेक्ट तुम्ही याच्यातून बाहेर पडलात. त्यात माझ्या आजारातून बाहेर पडले म्हणून मी माझी तडफड काय माझ्यासारखे भरपूर लेडीजला हा प्रॉब्लेम असणार आहे. हो आहे. त्यांच्यापर्यंत माझ्याकडे सुद्धा काही फोन येतात ना काही जणांचे म्हणजे आई असणाऱ्या स्त्रियांचे की माझ्या मुलीला हा प्रॉब्लेम आहे आणि आता आम्हाला लग्न ठरवायचं तिचं. तर विचारतात समोरचे की तिचं सगळं व्यवस्थित आहे ना, पाळी वगैरे वेळेवर येते ना, कारण त्यांना पुढे जाऊन इश्यू होऊ नये प्रेग्नन्सीच्या इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना बाळ होत आजकाल कारण लग्न होण्याचं वय पण वाढलेलं आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आलेले आहेत.
मग त्याच्यावर म्हणजे असं म्हणजे प्रोडक्ट म्हणजे कसे तरी पेशीवर काम करतात. पेशीवर काम करतात. बरं. पेशीवर काम करतात प्रोडक्ट म्हणजे. पण मग याचे काही साईड इफेक्ट्स नाहीयेत किंवा याला काही असं रिसर्च बेस्ड आहे का? म्हणजे काय बोललात तुम्ही? नाही म्हणजे याचे काही साईड इफेक्ट्स नाहीयेत ना? नाही साईड इफेक्ट काहीच नाहीयेत. मुळात प्रोडक्ट खूप चांगले आहेत. म्हणजे त्यांना आपल्या पूर्ण जगामध्ये माहिती ताई 252 केमिकल आहेत. ते केमिकल त्याच्यामध्ये चेक करून आपल्याला प्रोडक्ट दिलेले आहेत. अच्छा, बरं. आणि याला मग कशी काही रिसर्च टीम आहे का? डॉक्टर्स वगैरे आहेत? हा, डॉक्टर आहेत. डॉक्टरांची टीम आणि एक मेन डॉक्टर आहेत ना ज्या मोठ्या डॉक्टर बिराजदार पुण्याचे. सातारा चिंचवडला तुमच्या तिकडेच आहे ते. अच्छा, पिंपरी चिंचवडच्या तिथे. तिथे ते ऑनलाईन ऑफलाईन ओपीडी फ्री असतात. आता जर समजा बीपीचे पेशंट वगैरे असतात, बीपीचे आणि काय ते आपले डायबिटीजचे पेशंट, बरोबर, त्यांना मग आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. पण त्या गोळ्याने त्यांचे हार्ट डिसीज, किडनी फेल, हे होतात 100% ना. बरोबर. मग त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो. सगळे प्रॉब्लेम मग त्यांना डेमो वगैरे करून दाखवला ना तर ती लोक प्रोडक्ट घेतात. त्याने घेतले की त्यांना रिझल्ट 100% येतो. त्या गोळ्या ताई पूर्णपणे बंद होतात. लोकांचे बंद होतात. हा ताई, हा स्वामींनी मोठं कार्य. किती दिवस झाले जॉब करता? म्हणजे तुमचा अनुभव किती दिवसांचा? वर्ष झालं. अच्छा, म्हणजे तुम्ही नक्कीच अधिकारवाणीने बोलू शकता की तुम्हाला अनुभव आलेला आहे लोकांचा. मला स्वतः रिझल्ट आहे, प्लस मी रिझल्ट घेतलेले आहेत मॅडम. असे मग काही तुम्हाला रुग्णांचे अनुभव आलेत ताई? मग तेच मी होते रिझल्ट घेते. म्हणजे एक मुलगी आहे ना, पनवेलला राहते ती. तिचं नाव नाही सांगत आहे मी आता. तर ती पनवेलला राहते. तिला मी इथून कुरिअरने पाठवायची. ती स्वतः ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलला जॉब करते. नर्स आहे ती स्वतः. तिचा भाऊ आहे ना कॅन्सरनी वारला. त्याच्यामुळे ती बोलते मला ॲलोपॅथी घ्यायचीच नाहीये. ती खूप डॉक्टर केलं तिने, कारण तिचा साईड इफेक्ट ना गोळ्यांचा खूप होता हे तिला कळलं. तिने मला घरी बोलवून त्यांच्या पूर्ण माहिती घेतली प्रोडक्टची. आणि मग तिने प्रोडक्ट 2.5 महिन्यात मी प्रोडक्ट घेतले ताई. 5,000 पर्यंत. प्रोडक्टची कॉस्ट जास्त असते आयुर्वेदिक, माहिती. आयुर्वेदिक आहे ट्रीटमेंट जनरली, पण महागच आहे आयुर्वेदिक. मग तिला 2.5 महिन्यामध्ये रिझल्ट आला. तिला पिरियड्सच नाही यायचे वेळेत. मग तिला पिरियड्स रेग्युलर यायला लागले. मला म्हटलं पिरियड्स रेग्युलर येतात तर मग बंद कर प्रोडक्ट. असं काय नाही, चालू ठेवायला पाहिजे. पण ते पण डॉक्टरांनी विचारून मी तिला रिकमेंड केलेले सगळे प्रोडक्ट. अच्छा. आम्ही डॉक्टरांना मेसेज करतो इथून की तुम्ही प्रोडक्ट हा पेशंट आहे, ह्याला काय द्यायचं. आम्हाला माहिती आहे, कारण का ते डॉक्टर स्वतः मिटिंग घेऊन आम्हाला शिकवतात. आता माझं शिक्षण काहीच नाही, मी 10वी फेल आहे. पण ते बोलतात ना आपल्याला म्हणजे इथिकल सक्सेस म्हणजे एज्युकेशन भेटला ना असा आपण ट्रेन होऊ शकतो ना. आणि काही ज्याला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल ना त्याला आपण खूप शिक्षण घेतो. खूप शिकलेल्या बायका असतात पण ते घरीच बसून असतात, त्यांना इन्कमचा सोर्स नाही. तर ह्याच्यामध्ये पण भेटतो. म्हणजे महिला सशक्तीकरणावर काम करते हे तुमचं वर्क फ्रॉम होम आहे? घरून काम करता तुम्ही? वर्क फ्रॉम होम, घरूनच सर्व करायचं. अच्छा, म्हणजे तुमच्या मनाची इच्छा पूर्ण केली स्वामींनी, तुम्हाला मुलींकडे लक्ष द्यायचं आहे. तेच तर मी बोलते. म्हणून मला तडपड असते की कोणासाठी तरी आपण काहीतरी करावं, हे प्रोडक्ट इथपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून तो त्याचं आयुष्य वाचेल. म्हणजे त्याला हार्ट अटॅक येण्यापासून तो वाचू शकतो. हो ना, रुग्णसेवा ही सुद्धा स्वामी सेवाच आहे ना. स्वामी सेवाच झाली ना. म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बघा गाठी तयार होतात, त्याच्यामुळे मला पटकन उठतोय असं. खूप असं. तर ते स्वामींनी मला ते एक बिझनेस चांगला दिला. त्याच्यानंतर तरी आयुष्यात तर खूपच प्रॉब्लेम आहेत. पण स्वामी आहेत ना, स्वामी आहेत म्हणून सगळं चाललंय सुरळीत. हो ना. आता पण आता त्या दिवशी मी काय बोलली स्वामींना, म्हटलं सेवा तर माझ्याकडून होतच नाहीये. खरं सांगते, सेवा होत नाही. फक्त स्वामींचं नामस्मरण, कपडे धुताना, भांडी घासताना हे चालूच असतं माझं. कारण लहान मुली, नामस्मरणात खूप ताकद आहे ताई, सगळ्यात मोठी सेवा आहे. मग ते मी स्वामींना म्हटलं, स्वामी माझ्याकडून तर सेवा होत नाही, पण तुम्ही अंतरात्म्यात हात माझ्या असला खरोखर माझ्या पाठीशी तर मला सांगा, नाही तर आशीर्वाद तरी द्या, मला दाखवा काहीतरी. त्या चपातीवरतीच त्याच चपातीवर स्वामींनी लगेच मला कुत्रा बसलेला, मी तुम्हाला पाठवतो. ताई तुम्ही मगाशी फोन केला तेव्हा काहीतरी सांगत होता ना एका मुलीचा अनुभव, औषध घेतलं त्याच्या डोळ्यांना काहीतरी त्रास. ती आहे ना, म्हणजे कंपनी थ्रूच, म्हणजे तिच्या आईची माझी काही ओळख नव्हती, पण अशी कॉन्टॅक्ट वरून झाली ओळख. नंबर असं एक्सचेंज केलेला एका लेडीजला. तर तिने तिला सांगितलं की तुझ्या मुलीसाठी एक उपाय आहे, तू करशील का? म्हणजे कोण आहे? मी खूप करून दमली. ती अक्षरशः कंटाळली करून. पण म्हणजे काय झालं होतं त्या मुलीला ते सांगाल का? त्या मुलीला मी सांगते ना, त्या मुलीला आहे ना ती कोरोनामध्ये झाली ना, मग ती 2 महिने आयसीयू मध्ये होती.
बरं. आणि तिला ना नंतर मग ती घरी आणलं. तिला डॉक्टरांनी काय सांगितलं, तिच्या डोक्याची आणि डोळ्याची म्हणजे मेंदूची आणि डोळ्याचे दोन्ही असं स्टॉकअप म्हणजे त्या मेल्यासारखे आहेत, म्हणजे त्या ऍक्टिव्ह नाहीयेत. मग त्याच्या दबल्या गेल्यात. त्याच्यामुळे तिला दिसत नाही मॅडम आणि तिची बुद्धी पण कमी आहे. आणि प्लस तिला ना पायावर इथून सगळीकडून सुया टवून टवून ते तिचे पाय आहेत ना, ती चालत पण नाही काही. चालत पण नाही. भयंकर. म्हणजे मी स्वामींना हातच जोडले. जेव्हा तिच्या आईने पहिला मला व्हिडिओ कॉल केला, मला दाखवली तिची कंडिशन ना, म्हटलं स्वामी हा बाळ आहे ना कसा पण करून तुमच्या दर्शनाला आला पाहिजे, चालत तो पण. मला तुम्ही दिला हा कन्सेप्ट, मी त्याच्यानुसार तिला नेते डॉक्टरकडं, पण हा चालला पाहिजे एवढं माझी धडपड आहे बस. आणि ताई तो एवढा गोंडस बाळ आहे ना, बापरे, गोरी गोरी पोरगी आहे मस्त. आणि डोळे आहेत ना, तुम्ही बोलणारच ना की हिला दिसत नाही म्हणून. इतकी सुंदर आहे. आणि तिची आई स्वामी सेवक आहे. काय सांगताय? तिची आई स्वामी सेवक, म्हणजे तिने स्वामी सेवक म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला. खूप तिने मोठा विश्वास ठेवला. आणि स्वामींच्या नावाची आपण सुद्धा जाण ठेवली पाहिजे आणि आपण कोणाची फसवणूक नाही केली पाहिजे. मग तिला ना मी डॉक्टरकडे आम्ही घेऊन गेलो ओपीडीला. ओपीडी तरी फ्री असते. ओपीडी फ्री असते. फ्री. तुम्ही आम्ही ऑनलाईन ऑफलाईन ओपीडी फ्री असते. फक्त आपल्याला प्रोडक्टचे जे पैसे असतात, डॉक्टरकडे कसं आपण देतोच ना पैसे. हो बरोबर आहे. किती पण देतात, लाखो रुपये सांगितले तरी लोक देतात. नाही, आजकाल कुठल्याही डॉक्टरांकडे गेलं तर कमीत कमी 600 ते 900 रुपये त्यांचे ओपीडीचे चार्जेस हे पहिल्या व्हिजिटचे असतातच. असते. मग ते आमच्या इथे ओपीडी फ्री असते. तुम्ही कुठूनही जा, कधीही जा, असं काय नाही. फक्त अपॉइंटमेंट घ्यायची आणि जायचं. आम्ही काही अपॉइंटमेंट घेतली नाही डॉक्टरांची. तेव्हा त्या आईनी आणि वडिलांनी मला बघितली पण नव्हती. अजिबात नाही. पण माझ्याकडे ती लोक हात जोडत की ताई तुमच्याकडून आमची मुलगी बरी झाली पाहिजे. अक्षरशः मेसेज करत सारखी मला. म्हटलं स्वामींवर विश्वास ठेवा, माझ्यावर नका ठेवू, स्वामींवर ठेवा आणि तुम्ही चला. आणि आम्ही गेलो ओपीडीला आणि बघा ना ताई स्वामींचा अनुभव. म्हणजे इथून मी 4:30 सकाळी निघालो, 5:30 सॉरी. माझे मिस्टर ना नाईट करून आलेले, तरी पण ते पण निघाले, एवढे दमलेले होते ते. आणि मग मी माझ्या 2 मुलींना घेऊन इथून स्वामींना मुजरा केला. स्वामींना सांगितलं, म्हटलं जाते माझ्या सोबत केला आणि सोबत घरी यायचं. आणि तिथे मी जाते ना ज्या कामासाठी, त्यात मला सक्सेस येऊ दे, म्हणजे माझं काम पूर्ण होऊ द्या, पण ती मुलगी चालली पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडतो ना ताई, तर मला समोर रिक्षा स्वामी समर्थांची. हो का, सुरुवात झाली संकेत द्यायला. संकेत द्यायला सुरुवात झाली. तिथून नंतर माझे मिस्टर बोलतात, अगं ट्रेनला किती गर्दी असते, कशी या पोळी नाही होऊन चढशील. तर मी त्यांना कुठे मी सांगते, मला माहिती आहे स्वामी आहेत, स्वामी करणार बरोबर. पण ट्रेनला गर्दी नाही, काय नाही, व्यवस्थित गेलो आम्ही. आणि तिथूनच गेलो, तिथे पोहोचलो हॉस्पिटलला. ओपीडीचा नंबर वगैरे लावला. म्हणजे तुम्ही मुंबईतून इकडे चिंचवडला आलात का? पिंपरी चिंचवडला आलो. पिंपरी चिंचवड तिकडे आलो आम्ही. पण खरं तर हा तुमच्या जॉब प्रोफाईलचा भाग नसेल ना, की एखाद्या पेशंटला घेऊन जाणं, तरी पण तुम्ही केलं का? म्हणजे ते कामच आहे ना ते, की एखादा कोणाचा असेल ना पेशंट, तर आपल्याकडून होत असेल आमच्याकडून रिकव्हरी झाली समजा त्याची, की मी प्रोडक्ट दिले आणि तो होऊ शकतो, तर आम्ही तिकडे नेत नाही. 2.5 वर्षाचा बाळ आणि क्रिटिकल कंडिशन आहे ना, मग आपण हँडल नाही करू शकत. म्हणून तिकडे डॉक्टरांना प्रत्यक्ष दाखवलं आणि तिच्या आई वडिलांना पण कळली पाहिजे ना हिची कंडिशन काय आहे ती. त्यांना पण कळलं पाहिजे ना. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना डोळे बंद करून प्रॉडक्ट मागवून प्रयोग करायला पण नाही पाहिजे. डॉक्टर सल्ल्याप्रमाणेच केलं पाहिजे डॉक्टरांच्या. आणि आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच करतो ना, तर मग ते जास्त लहान आहे म्हणून मी डॉक्टरांनी तिकडे घेऊन गेली. आणि डॉक्टरांनी कसं डॉक्टर स्वतः बोलले की तुम्ही तिला घेऊन या, म्हणजे प्रत्यक्ष तिच्या आई वडिलांना आम्ही सांगू हा आजार काय आहे आणि हा कशामुळे तिला झाला आणि ती कशी रिकव्हरी होईल. आणि मग ते आम्ही तिथे गेलो आणि वेटिंग रूम होती ना, स्वामींची किमिया बघा. वेटिंग रूम मध्ये आम्ही बसलेलो नाही. माझ्यासारखीच एक लेडी जॉईन होती, ती पण स्वामी सेवक. ते मला माहिती नाही. म्हणजे तुमच्यासारख्याच डिस्ट्रीब्युटर होत्या का त्या? त्या डिस्ट्रीब्युटर होत्या ना माझ्यासारख्या. त्या माहिती नाही मला की त्या स्वामी सेवक आहेत, की त्यांना माहिती नाही. त्या फक्त मला विचारतात ताई काय झालं. मी सांगितलं तिचं काय प्रॉब्लेम आहे. मग त्या पण बोलल्या अरे होणार ती चांगली. माझं 1.5 वर्षाचं बाळ, त्याला फिट आहे ना, फिट म्हणजे दिवसातून 8 वेळा यायची. त्याची ती सगळी प्रमाणामध्ये आली, पूर्ण तो बरा झालाय. एवढी ताकद आहे. तर मी तरी पण तिची मुलीची आई ती रडतच होती ना, तिला वाईट वाटत होतं. तिला त्या कशा बोलतात समोरून, कशाला ताई रडताय, आहेत ना स्वामी. काय सांगताय, म्हणजे त्या पण स्वामी सेवक आहेत? स्वामी सेवक त्या. तुम्ही तिघी म्हणजे स्वामी सेवेतल्या दिसताय. स्वामी सेवक
पण आम्हाला नव्हतं माहिती ना की त्या समाजसेवकांनी. हो, त्यांना पण अनोळखीच आहेत ना सांगितलं. तुमच्यासाठी. अनोळखीच ना. गेलो आणि फक्त भेटला तिथं पुण्याला आम्हाला हॉस्पिटलला. तर तेव्हा तर आहेत ना स्वामी. तर मला एवढं बरं वाटलं, म्हटलं बापरे म्हणजे स्वामी आहेत, सोबत आलेत इथपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत सोबत आलेत. आणि नंतर ना आतमध्ये जाऊन मॅडम, ती आई रडतच होती. त्यांना मग पूर्ण डॉक्टरांनी समजून सांगितलं. मी पण डॉक्टरांना विचारलं असं होईल का. तिला दिसणार मॅडम ते, पण तिला कसं तिच्या वयामध्ये ती आली ना, आता तिला चष्मा लावून ते तिला कळणार नाही, ते फेकून देणार ना. हो. ते तिला उशिरा द्या चष्मा लावला की तिला दिसणार पण, ती चालणार पण. हो. आणि प्लस पण तिची जी मेमरी आहे ना, आता ती 5 वर्षाची आहे ना, तर ती 10 वर्षाची झाली ना, तर ती 5 वर्षाच्या बाळासारखीच करणार. बरोबर आहे ना हो ताई, सगळी ग्रोथ हळूहळू होणार. आजार आहे. तो एक आजार आहे. तर ती आईला, तर त्यांना डॉक्टरांनी खूप समजावलं. डॉक्टर म्हणजे स्वामींसारखेच नाही मानते खरंच. खूप म्हणजे आपल्या घरचंच कोणते माणूस आहे ते समजावून सांगते. डॉक्टर आजकाल एवढा वेळ देऊ शकत नाही, पेशंट खूप असतात ना. म्हणजे मग सांगते का, स्वामींनी खूप मोठा मला कन्सेप्ट दिलाय. त्यातून माझी ग्रोथ स्वामींनी पुढे व्यवस्थित करायला पाहिजे, बस एवढंच मागणं आहे माझं. नक्कीच करणार होता, ही स्वामी सेवाच आहे. स्वामी सेवाच आहे, तेच ना. मग नंतर आम्ही त्या मुलीला घेऊन निघालो, जेवलो वगैरे हॉटेलला. आणि मग आलो ना ताई, ज्या गाडीमध्ये बसतो ना, त्या कारमध्ये आम्ही यायला, ओला गाडी करून गेलो ना, त्याच्यामध्ये जवळजवळ 1 फुटाची असं म्हणजे थोडीशी छोटी मूर्ती स्वामींची. हो का, तिथे पण होते स्वामी? स्वामी म्हणजे ती मुलीची आई बोलते, अरे बापरे, स्वामी सोडायला पण आणि सोबत पण आले. म्हटलं म्हणजे तू विचार कर. त्यांना म्हटलं तुम्ही विचार करा, तुम्ही अजिबात घाबरू नका, सगळं स्वामींवर सोडा. आपल्या बाळाला चालतं स्वामी करणार. फक्त आपल्याला निमित्त डॉक्टरच दाखवलेलं आहे, बस बाकी काय नाही. खरं तिला स्वामींची किमया भरपूरच आहे, भरपूर म्हणजे भरपूर. नाही, तुम्ही आणि किती मनापासून करताय हो ताई. त्याच्यातून फक्त पैसे मिळवणं हा उद्देश नाहीये, त्याच्यातून लोकांनाही बरं वाटावं. पैसे माणूस कुठेही कमवतो, फक्त लोक आजारातून बाहेर पडले पाहिजे. आता डॉक्टरकडे जाऊन आपण आपल्या शरीराला म्हणजे तोटाच करून घेतोय. डॉक्टर पण चांगलेच आहेत, गुड डिसिजन, डॉक्टर पाहिजे. पण जिथे आपल्याला पण काही आजार असे असतात ना ताई, की जिथे ॲलोपॅथी शिवाय पर्यायच नाहीये. तुम्हाला तिथं आयुर्वेदाची गरज आहे ना, तिथे माणसांनी घ्यायलाच पाहिजे. घ्यायला हरकत नाही. बरोबर. आजारातून बाहेर काढतायत, आजारी पडू देत नाही. तर कॅन्सर सारख्या आजारावर जर इलाज होत आहे, बरोबर, तुमची प्रतिकार शक्ती वाढत असते. गर्भपिशवीला गाठी असतात, त्या निश्चित वेगळून जातात. जरी ऑपरेशन केलं ना आपण, तरी ऑपरेशन करून गाठ काढतात. हो, फायब्रॉइडच्या वगैरे गाठी होतात ना, पिरियड्स वेळेवर येत नसतील तर. थायरॉइड मुळे पण खूप प्रॉब्लेम होतात. बरोबर आहे, बरोबर. छान काम सुरू आहे ताई तुमचं हे. कन्सेप्ट आहे. म्हणजे बघूया आता, स्वामींना म्हणलं, तेच म्हटलं काय हे पण आहे. नाही, चांगल्या मार्गातून तुम्ही सेवा करताय. आणि तुम्ही जसं तुमच्या म्हणत होता तुम्ही ना स्वामींना, की मला माझ्या मुलींमुळे होत नाही स्वामी सेवा करणं, तर स्वामींनी तुम्हाला जॉब पण दिला की ज्याच्यामध्ये तुम्ही रुग्णसेवेच्या मार्फत स्वामी सेवा करताय, तुमच्या मुलींकडे छान लक्ष देताय, आणि तुम्हाला समाधान सुद्धा मिळतंय याचं. हो ना, ते समाधान म्हणजे काही कोणाचं असं कळलं ना, असं हा आजार आहे तुमच्या, म्हणजे तुमच्या ह्याच्यातून अनुभवातून तर खूप शिकायला भेटतं. ह्याला हा आजार आहे, तो आजार आहे, त्याच्यामुळे असं होतंय. बापरे, मनाला असं वाटतं कधी या माणसाला मी सांगते, कधी याला पोहोचायचं. बोलल्याशिवाय होत नाही ना आपल्याला. अगदी बरोबर आहे. नाही, आणि तळमळ आहे तुमची, मनाचे तुम्ही सच्चे भाव आहेत तुमचे, म्हणूनच तर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. नाही तर एवढे प्रचिती आणि संकेत शक्यतो येत नाहीत लगेच. नाहीच. अहो, मी एक दिवशी ना, मला 3रा दिवस होता पिरियड्स मधला, तर मी दुधाची पिशवी आणली मिस्टरांनी, आणि मी किचनच्या वरती ठेवली. मी त्यांना म्हटलं जाऊ दे, मी हात लावत नाही. पण ती पिशवी तरी फुटली, आणि त्यात फुटली ना, त्यात स्वामींची प्रतिमा उठली किचनच्या वरती. स्वामी स्वतः हे मानत नव्हतेच, काय म्हणतात, मासिक धर्माचं. मला त्याने दाखवून दिलं, असं काय नाही, घे, दर्शन दिला. नाही, ते सुद्धा आईचं देवीचंच रूप आहेत ना हो ताई. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला हा मासिक धर्म प्रजननासाठी दिलेला आहे कुठेतरी. त्याच्यामुळे आपण पाळतो. आपण परंपरागत गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात, त्यामुळे जेवढं शक्य तेवढं पाळतोच आपण. अवडंबर माजू नये कुठल्याही सेवेचं किंवा कुठल्याही कार्याचं. मनापासून, प्रेमाने, आणि जेवढं होईल तेवढी चांगली सेवा करावी. आणि मेन गोष्ट म्हणजे तेच ना. आणि मी गुरुवार पण केले, आणि दादरच्या दादरला गेलो मठामध्ये आम्ही. प्रसिद्ध मठ आहे तुमच्या दादरचा, आहे ना, तुम्हाला माहिती? हो, माहिती आहे. मग तिथे आम्ही गेलो, आणि तिथे पण मला अनुभव आला. मला आता एक ना आठवते ताई, आहे ना व्यवस्थित? हो, सांगा, निवांत सांगा, काही गडबड नाही. मग तिथे आम्ही गेलो ना, तर मग तिथे जाताना माझ्या मनामध्ये काय, एवढे आम्ही म्हणजे माझी कंडिशन तरी खूप हे आहे, तर मी
जेवढे होते तेवढे पैसे हातात घेऊन गेली. आणि मला चाफ्याची फुलं स्वामींना घ्यायची होती. जिथे बघेन तिथे चाफ्याची फुलं. तर माझं मन काय बोलतंय, स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात, घेऊ काय, पण नाही घेतली मी, तशीच पुढे गेली. ते स्वामींनी कसं जाणलं बघा ना तुम्ही. हो ना. तर मी मंदिरामध्ये गेलो आणि मी ती महाग असतात ना ताई. मी 10,000च्या 2 पिशव्या घेतल्या फुलांच्या. आणि माझी छोटी 5 वर्षाची मुलगी आहे ना, ती पण स्वामींना मुजरा, स्वामींचा मंत्र वगैरे सगळं तारक मंत्र बोलते. किती छान. स्वामींना तिच्या हातून फुलं पाहिजे होती, ती बघा कशी. मला नंतर कळलं ते. म्हणजे माझ्या साईडची माझी मैत्रीण, आम्ही दोघी जणी गेलो 2 पोरींना घेऊन. तिथे गेलो आम्ही मंदिराच्या बाहेर. मंदिरात लगेच आम्हाला मंदिर पण खुल्ला भेटला, गर्दी पण नाही भेटली. आणि ती पिशवी आहे ताई, एक पिशवी माझ्या हातून खाली पडली फुलांची. मुलीच्या हातात मध्ये फुलच दिलं मी एक पण ना. हो ना. मग ती पडलेली फुलं माझ्या मुलींनी उचलली आणि मग ती तिच्या हातात दिली. म्हणजे मला कशी खंत वाटत होती, आता तिला एक पिशवी दिली, मी एक घेतली. आणि माझी परी, म्हणजे मी परी बोलते ना तिला, एवढी स्वामींची सेवा करते, पण तिच्या हातून स्वामींना फुल पण नाही मी तिला ठेवायला. असं माझ्या मनामध्ये. स्वामींनी कसं जाणलं, पण ती पिशवी पडली माझ्या हातात खाली आणि ती फुलं पडली खाली. मग ती पडलेली फुलं माझ्या मुलींनी उचलली आणि मग तिला म्हटलं की आता तू हातात पडलेली फुलं आहेत ती तिथल्या भटजींनी ती तिच्या हातातली फुलं घेऊन स्वामींच्या चरणावर ठेवली. ताई काय सांगताय, विचार करा ना ताई, कसं आहे बघा स्वामींचा. किती छान ना. हा ना. मग ती म्हणजे तिच्याकडून त्यांना फुलं घ्यायची होती, ती त्यांनी घेतली. माझं मन पण त्यांनी जाणला की हिला फुलं मी दिलेच नाही. हा ना. आणि तिथून चाफ्याचं फुल मला स्वामींना द्यायचं होतं. त्या भटजींनी स्वामींनी चरणावर चाफ्याचं फुल मला दिलं. ताई बघा, आणखीन काय हवंय तुम्हाला, अजून काय पाहिजे. खरं सांगते ताई, स्वामी म्हणजे ना पदोपदी तुमच्या बरोबर आहेत. स्वामी सोबत असं कमालच आहेत. पण ताई काय म्हणजे तुमची सेवा असेल बघा, स्वामी फार तुमच्या जवळ आहेत अगदी खूप. आणि मला ना, मी बोलायचे ना, स्वामी मला झोपेत ना उठवा. एक दिवशी माझ्या कानाखाली पण मारलेले स्वामींनी, जोरात असं चिमटा काढलेला आहे. म्हणजे पहाटे का? हा, सकाळी पहाटे. आणि ना बाहेरची खिडकी, आमच्या देवाच्या समोर खिडकी आहे, तर त्या खिडकीमध्ये मला दिसत होते उभे असे आणि नुसती फुलं. म्हणजे आणि बोलतात ही काय झोप, असे पण मला आवाज आला. हो ना. म्हणजे मी उठली नाही म्हणून. हो नाही, स्वामींचं वाक्य आहेच ना की आळशी माणसावर विश्वास ठेवू नये किंवा आळशी माणसाचं तोंडही पाहू नये, असं ते म्हणतात ना. असं. आणि असं भास व्हायचं की कोणतरी हाय पाठी, असं पटकन फिरलं ना पाठी, कोणतरी गेला. बरोबर आहे. नाही तो जाणवत. आपण पूजा करताना पण बघा, कधी स्वामी सेवा करत असतो ना, वास येतो पटकन. हिना अत्तराचा, चंदनाचा सुवास येतो आणि आपल्या पाठीमागे थोडासा उबदार स्पर्श आहे असं जाणवतं. आणि तिला का ते ओढतात, चिलीमच बोलतात, चिलीम, बरोबर. तो पण वास यायचा. एक दिवशी तो पण मला वास आलेला. म्हटलं इथं तर कोण हे करत नाही, हा वास पितात. तेच ते हुक्का. म्हणजे स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये प्रथमतः आले, तेव्हा खंडोबा मंदिराच्या तिथे जेव्हा ते 3 दिवस त्यांचा मुक्काम होता, तर पहिला दिवस मोहम्मद रिसालदार कडून त्यांनी हुक्का, मोहम्मद रिसालदारांनी त्यांना दिला होता, त्यांची गंमत बघण्यासाठी. रिकामा हुक्का, ज्याच्यात चिलीम नाही, गुडाख नाही. पण ते नंतर मग धूर निघाला, त्यांनी तिथेच प्रचिती दाखवली. आणि त्याच मोहम्मद रिसालदारांनी स्वामींना एक मोठं वस्त्र, कफनी सारखं दिलेलं आहे की जे चोळाप्पा महाराजांच्या, अक्कलकोटला पण आहे ना, चोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये आहे ना, ते अजून सुद्धा आहे. त्याच्यातून कळतं आपल्याला स्वामींची उंची किती होती, अजानुबाहू होते स्वामी. बापरे. मग तसेच मोठे मोठे मला स्वप्न, म्हणजे ताई, म्हणजे मी एकदम भान माझं सगळं हे झालं. म्हणजे बापरे. नाही, तुम्ही मनापासून छान सेवा करताय ताई, त्याच्यामुळेच तुमच्या पाठीशी स्वामी कायम राहतील. पहा. हा ना. आणि आता माझ्याकडून फक्त सेवा होत नाही, त्या गोष्टीची खूप खंत वाटते. नाही, तुम्ही हे लोकांचे जे आजार बरे करण्याचं काम तुमच्या नोकरीच्या निमित्तातून करताना ताई, ती सुद्धा स्वामी सेवाच आहे. स्वामी सेवा करणं म्हणजे पोथ्या पुराणं वाचणं आणि देवापुढे तासंतास बसणं असं होत नाही ना. त्याच्यामुळे तुमच्या मुली आहेत, म्हणजे मला जरा समाधान वाटतं ऐकून खरंच. नाही, तुमच्या मुली ज्या आहेत ना, त्यांचं संगोपन करा, खाऊ पिऊ घाला त्यांना, छान त्यांना संस्कार द्या, त्यांना स्वामी सेवेत आणताय तुम्ही, रुग्णसेवा करताय. आणि काय होईल स्वामींना. बरोबर. आपल्या पाठीमागून ते ऑटोमॅटिक येणार. अगदी बरोबर. त्या तुमच्यापेक्षाही जास्त छान स्वामी सेवा करतील बघा. करतील. तेच ना. तेच आहे स्वामींकडे मागणं. आता फक्त मुलींसाठी, म्हणजे आपल्या लेकरांसाठी आपण कष्ट करतो ना नंतर. बरोबर आहे ना. आपल्याला वाटतं ना आपल्यापेक्षा मुलांना आपल्या जास्त छान सुख समाधान मिळावं. नाही, तुमचे बाकीचे पण काही असतील ना प्रॉब्लेम्स ताई, त्यातून पण तुम्ही नक्की बाहेर पडाल. तुम्ही मला फक्त मेसेज करा आणि तुम्हाला सेवा पण तशी प्रदीपदादा देतील, काळजी करू नका. चालेल ना. चालेल. मी हे तुमचे अनुभव शेअर करते ताई. आणि मी ताई तुम्हाला सर्व फोटो पाठवते, जे मला दृष्टांत जरूर ते मला सगळे पाठवते तुम्हाला. आता पाठवू चालतील ना? हो, पाठवा ना, पाठवा. चालेल. आणि स्वामी सेवेत त्यांना म्हणजे आपण असं सांगून नाही पटत,
त्यांना प्रत्यक्ष ऐकायला दिला की त्यांना अजून ते भक्तीमध्ये वाढ होते त्यांच्या ना. बरोबर आहे ना ताई. तुम्ही आता चॅनलवरचे अनुभव पण बघा ना, एक अनुभव म्हणजे अक्षरशः लाख मोलाचा अनुभव आहे. हो, खूप असतात बापरे. त्याच्यातले जे फोटो आहेत आपलं काहीच नाही. फोटोवरूनच लक्षात येतं ना की एवढं असं घडू शकतं. म्हणजे त्यात स्वामींच्या हातातली गोटी गायब होणं किंवा बरेच असे अनुभव आहेत की तुम्हाला त्या फोटोमधून कळतं. किंवा एक प्रियांका ताईंचा अनुभव आहे, त्यांच्या फोटोवर जो उजेड पडलेला आहे ते आपण अनुभव आल्यानंतर जेव्हा आपण ह्या प्रचिती, अनुभव, संकेत, जर आपल्याकडे काही फोटो असतील, व्हिडिओ असतील, ते शेअर केल्यामुळे लोक पण तेवढी प्रेरणा घेऊन त्याच्यासाठी तरी निदान स्वामी सेवेत यायला तयार होतात. त्याच्यामुळे शेअर करायचं, बाकी काही नाही. आणि काही मी जेव्हा पारायण केलं ना तेव्हा माझ्या प्रतिभेमध्ये जास्वंदीचं फूल, गरुड, मुंगूस, साप, शंख हे सगळे संकेत तुम्हाला पाठवते मी. सगळं त्यांनी मला स्वामींनी चालेल चालेल ताई, सगळं दाखवलं. आणि जर कोणाला प्रोडक्टची गरज असेल तर माझा नंबर टाकला तरी चालेल. कोणाची तरी म्हणजे व्याधी दूर होईल माझ्या ह्याच्याने. बस स्वामीच आहेत पुढे, त्याच्यामध्ये माझा काहीच नाही हो. फक्त स्वामींनी मला पुढे केलंय एवढंच. बरोबर आहे. आपण माध्यम आहोत, त्याच्यातच आपल्याला आनंद आहे ताई. मग तेच ना. मग माझा नंबर टाकला तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. कोणाला असेल प्रॉब्लेम तर करते मला कॉल, मी त्यांच्यापर्यंत सेवा रुजू करेन. बस हो चालेल ताई, मी करते शेअर अनुभव ताई. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. श्री स्वामी समर्थ. मला पण खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. निसंगोई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बैपाठीशी नित्य आहे रे मना. अतल्क अवधूत हे शरणगामी. अशक्य शक्य करते न स्वामी. अशक्य शक्य करते न स्वामी. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय. करत कर मुजरा. स्वामींना मुजरा कसा करतात चू? असा. अरे वा 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 वा. कसा करतात मुजरा? असा करतात. अरे वा 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 वा. छान. होई निर्भय होई प्रचंड स्वामी नित्य आहे. अशक्य ही शक्य. श्री स्वामी जय जय स्वामी.